छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावर मराठा उद्योजक लॉबीतर्फे देवारपाडा येथे रुग्णवाहिका लोकार्पणाचा कार्यक्रम हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी, तालुका पोलीस स्टेशनचे शशी शिरोळे, नामदेव आवारे, लकी गिल यांच्यासह मराठा उद्योजक लॉबी राज्य सरचिटणीस अमोल महाडिक, रवी जिवरक, जय चिकणे, प्रवीण सूर्यवंशी, जीभाऊ घुमरे, कमलेश घुमरे, नंदू शेवंकर, अविनाश सूर्यवंशी, गंभीर घुमरे आदी उपस्थित होते। आज शिवजयंतीच्या पवित्र मुहूर्तावर आपले सर्वांचे लाडके अमोल भाऊ महाडिक यांनी आज जो स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे। खरं तर वेळ कोणाला येऊ नये, परंतु ज्यावेळेस अडचणीची वेळ येते त्यावेळेस आपल्याला डॉक्टर्स आणि रुग्णवाहिकेची आठवण येते आणि अशा इमर्जन्सीच्या प्रसंगी धावून येणारी जी मदत आहे ती माणूस आयुष्यभर विसरत नाही। तर असा चांगला कार्यक्रम, चांगला उपक्रम अमोल यांनी सुरू केला आणि त्या मराठा उद्योजक लॉबीचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एक चांगल्या उपक्रमाला जो हातभार लावलेला आहे आणि अमोलचं यातलं योगदान खूप मोठं आहे। नाव नाही आहे इथे, परंतु त्यांना जो बांधणारा जो धागा आहे तो अमोल आहे। त्याच्यामुळे अमोलचं मी सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि शिवजयंतीच्या पण सगळ्यांना शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज शिवजन्मोत्सव निमित्त मराठा उद्योजक लॉबीच्या कार्यकर्त्यांनी एक स्तुत्य असा उपक्रम देवारपाडा या गावातून सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी एक जी नैतिक आणि मूलभूत गरजांमधली जी एक गरज आहे, जी त्याच्यात आरोग्य असतं, क्रीडा असतं, इतर अनेक क्षेत्रांची गरज असते, पण सर्वात महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे आरोग्य आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आज एक रुग्णवाहिकेचं लोकार्पण आदरणीय पोलीस निरीक्षक खताळसाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेष करून अमोलजी, भैयाजी, घुमरेजी, सर्व आता वाळकेजी जेवढे असते, प्रवीण भाऊ जयंतीचे अध्यक्ष आहेत, सर्वांचं मी विशेष अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करावं वाटतं। आणि अजून एक गोष्ट साहेब, या गावात आवर्जून अशी झालेली आहे की रवी साहेबांनी इथे शिवजयंतीचा आज उत्सव ठेवला आहे, म्हणून त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांचं सर्वांच्या कार्याला शुभेच्छा देतो। भविष्यात कुठे आम्हाला तुमच्या कार्यामध्ये सेवा करण्याची जर संधी मिळाली तर नक्कीच आम्हाला सर्वांना आनंद होईल। आम्ही तुमच्यात कधीतरी खारीचा वाटा घेण्याची इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।